Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात, सर अब्दुलसत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी अंतर्भारती वर्ग 9वा, यूनिट टेस्ट 2, सेकंड मिड टर्म सॉल्व एग्ज़ाम पेपर क्वेश्चन आंसर। चलिए शुरुआत करते हैं। मराठी अंतर्भारती संयुक्त दूसरी घटक चाचणी इयत्ता 9वी, गुण 10, वेळ 30 मिनिट। प्रश्न पहिला खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकट पूर्ण करा। एक, चांदनीला बोलवाण्यासाठी अबू खानने वाजवलेली शीड. दुसरा, दोन खुनशी डोळे चकाकू लागले होते, तो लांडगा. तिसरा, तिचे धैर्य व त्वेष पाहता भासली ती वाघीण. चौथा, शहाण्या पक्षाच्या मतानुसार झुंज जिंकणारी ती चांदणी. हळूहळू अंधार पडू लागला. दरीतून अबुखाची तिला बोलवणारी शीड आली. चांदणीने तो मोह टाळला. रात्र झाली. झुडपातून गुरगुर आवाज पुन्हा पुन्हा आला. दोन खुनशी डोळे चकाकू लागले. चांदणीला लांडग्याचे स्मरण झाले. त्याच्याशी प्राणपणे झुंज देत आपला जीव गमावणाऱ्या बकऱ्यांच्या कथा आठवल्या. आपण भेकड नाही, शूर आहोत. आपल्यातही बळ आहे, शिंगे आहेत. झुंज द्यायला हवी. जय पराजय काय होईल ते होऊ. सर्वस्व पणाला लावू, असे तिने ठरवले. लांडगा झडप घालायला आला. चांदणी समोरी गेली. तिच्या त्वेष व धैर्य पाहता ती वाघीणच दिसू लागली. दोघांची लढत लागली. ती खूप वेळ चालली. रात्र सरत होती. चांदणी सूर्योदयाची वाट पाहू लागली. शेवटी कोंबडा आरवला. चांदणी रक्तबंबाळ होऊन पडली. झाडावरील पक्षी हे सारे पाहत होते. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. कोण जिंकले? बहुतेकांनी लांडगा जिंकला असे वाटले. एक शहाणा पक्षी म्हणाला, नाही, ही झुंज चांदणीने जिंकली. दुसरी कृती आहे विरुद्धार्थी शब्द. याचे उत्तर आहे लाल रंगात. पहिला आहे उजेड, अंधार. दुसरा आहे विसर, स्मरण. तिसरा प्रश्न आहे, तिसरी कृती आहे चांदणीची झुंज, यावर आपले मत लिहा. याचं उत्तर आहे डोंगर दर्यात रात्रीच्या वेळी लांडगा व चांदणी यांच्यात झुंज झाली. लांडग्याची झुंज पोटासाठी होती, तर चांदणीची जीव वाचवण्यासाठी. लांडगा चांदणीपेक्षा शक्तिशाली होता. एक झडपानेच त्याने चांदणीला धरतीवर पाडले असते, पण चांदणीने आपल्या शिंगांनी लांडग्याचा मुकाबला केला. विशेष म्हणजे दोघांची लढत रात्र संपेपर्यंत चालली. सूर्योदय झाल्यानंतर चांदणी रक्तबंबाळ होऊन खाली पडली. आपल्यापेक्षा शक्तिशाली लांडग्यालाही अशक्त चांदणीने इतकी जबरदस्त झुंज दिली की सहजासहजी तो चांदणीला खाली पाडू शकला नाही. चांदणीने आपल्या मनोधैर्यावर लांडग्याच्या नाकी नऊ आणले, म्हणून चांदणी जिंकली असे मला वाटते व शहाण्या पक्षाच्या मताशी मी सहमत आहे. प्रश्न दुसरा, खालील कविता वाचून कृती करा. एक, रिकाम्या जागा पूर्ण करा. ज्योती करू, याचं उत्तर आहे अश्रूंच्या. दुसरा आहे दुःखी जनांचे, याचं उत्तर आहे डोळे पुसुनी. कविताचे वाचन करून घेऊया. दिवे उजळता दिवे होऊया, दिवे उजळता दिवे होऊया, जळता जळता जग उजळूया. डोळे पुसुनी दुःखी जनांचे, डोळे पुसुनी दुःखी जनांचे, त्या अश्रूंच्या ज्योती करूया. रात्र जरी अंधारी असली, रात्र जरी अंधारी असली, अंधारा आवाहन देऊया. दुसरी कृती आहे व्याकरण कृती. समानार्थी शब्द लिहा. याचे उत्तर लाल रंगात आहे. पहिला आहे नयन, डोळा, विश्व, जग. ब, वचन बदला. याचे उत्तर लाल रंगात आहे. दिवे, दिवा, डोळे, डोळा. प्रश्न तिसरा स्वमत कृती आहे. डोळे पुसुनी दुःखी जनांचे, त्या अश्रूंच्या ज्योती करूया. या ओळींच्या भावार्थ आपल्या शब्दात लिहा.
याचे उत्तर आहे जगात अनेक माणसे दुःखाने ग्रासलेली आहेत. त्या दुःखी माणसाचे दुःख दूर करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. आवश्यक तेवढी मदत करावी. त्यांना धीर द्यायला हवे. त्यांच्या डोळ्यातून निघालेल्या अश्रू ज्योती करणे म्हणजे दुःखाने रडत न बसता ज्योती जसे अंधारात मार्ग दाखवते तसे दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावे. कारण दुखाचे सावट नेहमी राहत नहीं। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगली वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।